गेम चालले. गेम चालल्यानंतर व्हॉलीबॉलची टुर्नामेंट झाली. मग आपली सगळी टीम हरली. गव्हर्नमेंट हायस्कूल गव्हर्नमेंट कॉलेज हरलं. मिलिंद हरायच्या वेळेस आलं. तेव्हाच एकानं मेजर शर्माला कोणी जाऊन सांगितलं, वराळ्यांनी, ते जी वराळे आहेत ना त्यांचा मुलगा होता एक हायकोर्टचे जज, आपलं रजिस्ट्रार होते ते भालचंद्र वराळे. त्यांनी सांगितलं की हा सूर्यवंशी खूप सुंदर खेळतो. मेजर शर्मा माझ्याकडे पळत आले. म्हणे उठो तुम उठो, जरा खेळो, कॉलेज का नाम जा रहा है, मेरे पीएस कॉलेज का नाम जा रहा है. मग मी उठलो. बाबासाहेबाकडे गेलो पळत. बाबासाहेबांच्या गळ्याला असं मांडून जाऊन पडलो. बाबासाहेब म्हणे तू घाबरतो कशाला, खेळ म्हणे. मी म्हणलं जर तुम्ही तर असाल तर मी खेळतो म्हणलं. मी बसतो म्हणे, तो खेळ म्हणे. मग मी काय केलो, कपडे काढले, पीएस कॉलेज बनीन घातलं, ग्राउंडवर गेलो. हजारो लोक जमलेले ग्राउंडवर. गेल्याबरोबर लगेच पहिली जम मारली. बॉल हातात घेऊन गेलो आणि वरी टाकलो आणि पहिला बॉल शॉट मारला. बाबासाहेबांच्या खुर्चीकडे गेला. बाबासाहेब सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवली. पण त्यानंतर पूर्ण व्हॉलीबॉल जिंकला. नंतर उस्मानिया युनिव्हर्सिटीत माझं सिलेक्शन झालं प्लेअर म्हणून. पुन्हा तिथे गेलो. तिथून जिंकून आलं तर बाबासाहेबांनी कॉलेजला सुट्टी दिली की आपला संघाचा विजय झाला. इथं आम्हाला दूधखीर दिली सगळ्या हॉस्टेलला, जेवण दिलं. आणि नंतर मला वानखेडा सांगितलं नापास कसा होतो या, कोणत्या वर्षाला आहे. तर बाबासाहेब मेजर शर्मा साहेब आणि चिटणीस साहेब म्हणले हा इंटरला आहे म्हणे, त्याला रिॲडमिशन दिलं. रिॲडमिशन व्हॉट इज दिस म्हणे, हा का फेल होतो म्हणे. वानखेडा म्हणले जायच्या वह्या तपास. वह्याचा ताळमेळ लागना. डज कुठं आहे कळत नाही, डू कुठं कळत नाही. WAS वाज म्हणजे होता, हे देखील मला समजत नव्हतं. मग त्यांनी पाहिल्यानंतर मला एक ग्रामरची वही दिली. ते बंगला नंबर 5 मध्ये राहत होते वानखेडे साहेब. ते तुम्ही वही आणली आणि मला म्हणे आता तू जून जुलै ऑगस्ट 3 महिने फक्त वही पाठ कर. ग्रामर बघ, टेन्स काय, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, त्याचे हेल्पिंग वर्ब काय ते बघ, ॲक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज काय असतं ते पहा, डायरेक्ट इनडायरेक्ट ते पहा, रिमूव्ह टू काय असतं ते पहा. पास झालाच नाही. मग मी तसं पाहिल्यानंतर मला 1 आठवड्यामध्येच मला संपूर्ण इंग्लिश कळालं. 19 मध्ये फर्स्ट निघालो, सिस्टीमध्ये फर्स्ट निघालो, इंटर पास झालो. नंतर बाबासाहेबांनी युग यात्रा नाटक पाहण्यासाठी आपल्या परिसरामध्ये आले. साल कुठलं होते, साल कुठलं होतं? 1955 झाले. हे सगळं 55चा काढलेला आहे. नंतर तिथं आमच्या इथं बुद्धिस्ट असोसिएशन काढलं. तेव्हा त्याचे चेअरमन होते RS गुप्ते पहिलं. आणि बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी, हा पहिला सूर मी कुठं ऐकला, वरायांच्या घरी ऐकला. बुद्ध काय आहे, धम्म काय आहे, संघ काय आहे, याची ओळख तिथे झाली. नंतर बाबासाहेबांनी तिथं भाषण केलं. महाराष्ट्र अँड इट्स 3 पार्ट्स, महाराष्ट्राचे 3 विभाग काय आहेत याच्याबद्दल बाबासाहेबांनी आमच्या कॉलेजच्या परिसरात भाषण केलं. त्यावेळेस धर्माधिकाऱ्यांनी बाबासाहेबाला टीका केली होती की आंबेडकरांनी घरं उकलं म्हणून. तेव्हा बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिलं की माझा समाज काय आहे. आणि त्यावेळेस मराठवाड्याच्या लोकांसाठी बाबांनी आदिवसून एक शब्द वापरला, हे पश्चिम महाराष्ट्र आणि हे मध्य महाराष्ट्र आहे. राहिले लोक येऊन तुम्हाला इथं शिकू देणार नाही. त्याचं उदाहरण दिलं की एक झाड असतं, एक प्राध्यापक होता, त्याची मुलगी त्याच्याबरोबर चालली. त्यावेळेस त्या मुलीने विचारलं, बाबा या झाडाखाली झाडं का वाढत नाहीत म्हणे. तो वनस्पती शास्त्राचा प्राध्यापक नव्हता म्हणून त्याला त्या मुलीचं उत्तर देता आलं नाही. मग त्यानं कॉलेजमध्ये गेला आणि कॉलेजमध्ये जाऊन बॉटनीच्या प्राध्यापकाला विचारला की माझ्या मुलीनं हा प्रश्न विचारला. तेव्हा त्या प्राध्यापकाने त्यानं उत्तर दिलं, जो बॉटनीचा प्राध्यापक होता तो, की बोला बोला